आदिशक्ती देवीची अनेक शक्तिपीठं भारतात आहेत आणि प्रत्येक मंदिराच्या आपापल्या पुरातन मान्यता देखील आहे। तुम्हाला माहिती असेलच की भारतात देवीची 51 शक्तिपीठं आहेत। असं म्हटलं जातं की देवी सतीच्या शरीराचे भाग जिथे पडले होते तेथे शक्तिपीठ तयार झाली। अंबाजी मंदिर हे गुजरातमधील बनासकांठा येथे आहे। अंबाधाम म्हणजेच अंबाजी हे ठिकाण गुजरातची राजधानी अहमदाबाद पासून 185 किलोमीटर दूर आहे। मातेचे हे मंदिर अतिशय प्राचीन आहे। असं मानलं जातं की माता सतीच्या शरीराचे भाग 51 ठिकाणी पडले होते। त्या ठिकाणी 51 शक्तिपीठांची स्थापना झालेली आहे। त्यांपैकी अंबाजी मंदिरात मातेचे हृदय आहे। मित्रांनो, मी आलेलो आहे अंबाजी माता मंदिर येथे। हे मंदिर गुजरातमध्ये असून हे दुर्गा मातेच्या 51 शक्तिपीठांपैकी एक मंदिर आहे। तर चला तर आपण अंबाजी माताचे दर्शन घेऊया। दरवर्षी इथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, तर आपण देखील दर्शन घेऊन येऊया। या मंदिराचे निर्माण 1200 वर्षांपूर्वी करण्यात आले होते। अंबाजी मंदिर हे अतिशय भव्य आहे। हे मंदिर साधारण 300 फूट उंच आहे। संगमरवरात बांधण्यात आलेल्या या मंदिराचे आर्किटेक्चर अतिशय सुंदर आहे। दररोज मोठ्या प्रमाणात भाविक अंबाजी मंदिरात येत असतात। नवरात्र, दिवाळी आणि इतर काही उत्सवांमध्ये मंदिर आकर्षक पद्धतीने सजवलं जातं। तसेच नवरात्रात अंबाजी मंदिरात गरबा देखील खेळला जातो। या मंदिराची खास गोष्ट अशी आहे की या मंदिरात देवीची मूर्ती नसून येथे श्रीयंत्राची पूजा केली जाते। या श्रीयंत्राला देवीच्या स्वरूपात सजवले जाते। मंदिरातील पुजारी डोळ्यांवर पट्टी बांधून पूजा अर्चना करतात। अंबाजी मंदिराची दर्शन वेळ सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत असते। मंदिरापासून जवळच देवस्थान ट्रस्टद्वारे चालवण्यात येणारे अंबिका भोजनालय देखील आहे, जेथे तुम्ही प्रसादाचा लाभ घेऊ शकता। अंबाजी मंदिरात जर तुम्ही बाय रोड येत असाल तर गुजरातच्या प्रमुख शहरांमधून गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट बसने तसेच टॅक्सीने येथे येऊ शकता। जर तुम्ही रेल्वेने येथे येण्याचा विचार करत असाल तर अंबाजी पासून 40 किलोमीटरवर पालनपूर हे प्रमुख रेल्वे स्टेशन आहे, तर आबू रोड रेल्वे स्टेशन साधारणपणे 20 किलोमीटरवर आहे। तर येथून सर्वात जवळ अहमदाबाद एअरपोर्ट आहे, जे साधारणपणे अंबाजी पासून 185 किलोमीटर दूर आहे। तर तुम्ही सुद्धा अंबाजी मंदिरात दर्शनासाठी जरूर या। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत। तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।